घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. आदरणीय अजितदादा पवार खूप खंबीर आहेत आणि ते अतिशय शिस्तीचं काम करतात. जे लोक शिस्तीने काम करणार नाहीत त्यांना योग्य पद्धतीने वठणीवर आणायला अजितदादा खंबीर आहेत. त्यामुळे मला त्याची काही चिंता करायची. दादा, विनाकारण निंबाळकर विरुद्ध निंबाळकर वाद पेटवला जातोय. आता ऐका, भाऊबंदकी हे सगळ्या गावामध्ये असते. पक्षामध्ये येते? नाही, पक्षामध्ये नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. आणि एवढं तेवढं प्रत्येक चालतं, प्रत्येक घरामध्ये चालतं, प्रत्येक गावामध्ये चालतं. एवढं छोट्या मोठ्या गोष्टीकडे फार लक्ष द्यायचं नाही. आपण सकारात्मक गोष्टी करण्यामध्ये माझा विश्वास आहे. आणि राष्ट्रवादीचं जे नेतृत्व करतात आदरणीय अजितदादा पवार, याच्याहून जास्त विश्वास माझा त्यांच्यावर आहे की त्यांचा पक्ष आज भारतीय जनता पार्टीच्या हातात घालून घालतात. आणि अजितदादा जे बोलतात तेच करतात. वरती वेगळं आणि खाली वेगळं करणाऱ्यांपैकी अजितदादा नाहीत, ह्याची मला 100% खात्री आहे. त्यामुळे मी आता या विषयावर काय भाष्य करणार नाही. शहाजी बापूंनी तुम्हाला जाहीर पाठिंबा मीडियासमोर दिलेला आहे. मतदारसंघातील इतर आमदारांची भूमिका काय, ते अनुकरण कधी असं आपल्याला वाटतं का? नाही, आता मतदारसंघामधल्या बहुतांशी आमदार आहेत. आदरणीय जयकुमार गोरे साहेब आहेत, आदरणीय शहाजी बापू आहेत, आदरणीय बबनदादा आहेत, आदरणीय संजय मामा आहेत. या 4ही आमदारांनी तर उघड पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांचं मी मनापासून ऋणी आहे की त्यांनी एवढं प्रेम दाखवलं. आणि विशेष करून बापूंनी खासदार निंबाळकरांनाच उमेदवारी दिली पाहिजे अशी खूप तडफेने मागणी केली. प्रत्येक कार्यकर्त्याची, नेत्याची इच्छा असते की आपल्याला कुठं ना कुठे संधी मिळाली पाहिजे, उमेदवारी मिळाली पाहिजे. उद्या मोहिते पाटील सोडून द्या, रणजित नाईक निंबाळकर सोडून द्या, आणखीन एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला जरी भारतीय जनता पार्टीने संधी दिली तर आम्हाला सर्वांना काम करावं लागतं. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीत त्यागाची भूमिका आहे. देवेंद्रजींचा तुम्ही त्याग बघितला असेल की देवेंद्रजींनी काम करताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. पक्षाचा आदेश आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदी सुद्धा काम केलं. आणि नेहमी ज्या नेत्यांना आदर्श मानतोय, आज पक्षासाठी ज्यांनी आयुष्य झिजलं, अशा अनेक लोक पदावर नाहीत. आणि पदाच्यासाठी त्यांनी कधी स्पर्धाही करत नाही आणि पद मागायला सुद्धा येत नाही. या भारतीय जनता पार्टीच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना आहे. काम करताना बिचारे आपली ओळख सुद्धा सांगत नाहीत किंवा कुणाच्या घरचा चहा सुद्धा पित नाहीत. अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत आणि मुशीत तयार झालेले नेते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. त्यामुळे पक्ष दिल ते कमळ आणि पक्ष दिल तो निर्णय हाच मान्य असणार. कुठलीही नाराजी माझ्या मनात किंवा मोहिते पाटीलांच्या मनामध्ये नसणार, नसावी, याच्यामध्ये कुठली शंका पत्रकार बंधूंनी किंवा जनतेने बाळगू नये. उमेदवारी मागणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. मोहिते पाटील साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि अपेक्षितच आहे की विजयदादांनंतर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी उमेदवारी मागितली पाहिजे आणि त्यांनी त्यांची उमेदवारी मागितलेली. आता पक्षाकडं मी स्वतःहून पक्षाकडे उमेदवारी सुद्धा मागितलेली नाही आणि कुठलीही मागणी केली नाही. पक्ष जो कमळाच्या चिन्हावर येईल त्याचं काम प्रामाणिकपणे करायचं हीच भूमिका मी घेतलेली आहे. त्यामुळे मला कोणाच्याबद्दल वाद आणि कोणाच्याबद्दल द्वेष असण्याचं मुळीच कारण नाही. मला सर्वांनी सहकार्य केले. आता भारतीय जनता पार्टीने मला परत उमेदवारी दिली तर मला याच्यापेक्षा पूर्वी ज्यांनी सहकार्य केलं
आणि नवीन अनेक लोकांनी सहकार्य केलं. या मतदारसंघाचा इतिहास आणि इतिहासामध्ये एवढं कुणाला लीड मिळालं नसेल, एवढं लीड या मतदारसंघामधून कमळाच्या चिन्हावर मी उमेदवार असो किंवा अन्य कोणी उमेदवार असेल त्यांना मिळेल याची मला खात्री आहे. तर तुम्ही टॉप 10 खासदारामध्ये आहात थेट विकास कामामुळे, तर हे तिकीट देताना उमेदवारी देताना मित्रपक्षांनी सर्वांनी याचाच अंतर्मुख विचार करून पाठिंबा द्यावा असं आपल्याला वाटतं? नाही का, साहजिकच आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला पाठिंबा द्यावा, विरोध कुणी करू नये अपेक्षा असते. आणि प्रत्येकाचं स्वतःचं व्यक्तीचं राजकारण आणि मला उमेदवारी मिळाल्यानंतर काही लोकांच्या अडचणी होतात, त्या सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या भावना सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. फलटण तालुक्यामधल्या आमच्या निंबाळकर बंधूंच्याही अडचणी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. मी अंतर्मुख होऊन विचार करत असतो आणि मी विचार करताना आपला विचार करण्यापेक्षा समोरच्या खुर्चीत जाऊन समोरचा विचार करत असतो. त्यामुळे अडचणीवर त्यांच्या अडचणी असतात आणि त्यांना काही गोष्टींनी भूमिका घ्याव्या लागतात आणि त्या पद्धतीने तो माणूस भूमिका घेत असतो. पण भविष्याच्या पोटामध्ये काय दडलंय आणि कदाचित काही लोक मला विरोधी करतील, पण मला जर उमेदवारी मिळाली तर मला खात्री आहे की यात विरोध करणाऱ्यापैकी सुद्धा 90% लोक मला मदत करतील किंवा अन्य कोणाला उमेदवारी मिळाली तर आम्ही सर्व त्यांना मदत करू, ही एवढी माझी क्लिअर कट भूमिका आहे. काही मी त्या उमेदवारीच्या विषयावर विचारलेलं आहे. आपल्या मार्फत तुम्ही वाटलं तर राज्याचे प्रमुख यांना विचारा की मी कधी उमेदवारी मागायला गेलो नाही ना, कधी उमेदवारी डिक्लेअर होणार आहे हे सुद्धा विचारायला गेलेलं नाही. जे कळेल ते तुमच्या माध्यमातून आणि वृत्तपत्राच्या माध्यमातूनच मला कळणार आहे. इंडी मधनं पंढरपूर सांगोल तालुक्याला पाणी सोडा अशी मागणी मोठ्या प्रमाणात पुढे येते, कसा मेळ होईल? आदरणीय आमदार साहेबांनी या संदर्भामधले आदेश पूर्वी दिले होते. त्याच आदेशाची अंमलबजावणी यावर्षी सुद्धा होईल, तुम्ही चिंता करण्याची गरज नाही.